ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाला लागलेली आग ही खरंच लागली होती की लावली होती असा सवाल करून जळालेल्या फाईल्सचं ऑडिट करण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे. ठाणे महापालिकेच्या 4थ्या मजल्यावर असलेल्या शहर विकास विभागातील एका दालनाला पहाटे आग लागली. या ठिकाणी मनोज प्रधान आणि नगरसेवक यासिन कुरेश यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. प्रधान म्हणाले की ठाणे महानगरपालिकेतील सर्वाधिक वादग्रस्त असलेला विभाग म्हणजे शहर विकास. या विभागाला साधारणपणे 10 वर्षापूर्वी देखील आग लागली होती. त्यानंतर या विभागाच्या कक्षाचं नूतनीकरण करण्यात आलं. 26 एप्रिल रोजी मुंब्रा येथील जुन्या प्रभाग समितीला लागलेल्या आगीत जुने दस्तऐवज जळून खाक झाले होते. आता पुन्हा आग लागली आहे. ही आग लागली होती की लावली होती हा संशय निर्माण होतोय. त्यामुळे या आगीची त्रयस्थांमार्फत चौकशी करावी. ज्या फाईल्स जळाल्या आहेत त्यांचं ऑडिट करण्यात यावं. पालिकेच्या सर्व वास्तूंचंही फायर ऑडिट करावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. दरम्यान या संदर्भात आयुक्तांशी बंद खोलीत चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. महासभेत आमचे नगरसेवक यावर आवाज उठवतीलच असंही मनोज प्रधान म्हणाले. म्हटलं जाते काय तेच मी सांगितलं की कुठल्या फाईल जळाल्या आणि खरंच जळाल्यात का नुसत्याच गहाळ झाल्या का त्यांच्याबद्दल संशयाचं वातावरण आहे म्हणून त्या फाईली आता उपलब्ध होत नाहीयेत. या सगळ्याचा विचार व्हावा आणि त्याच्याबद्दल नक्कीच एक कमिटी या समिती स्थापन करून याच्यावर चर्चा करू. आयुक्तांशी काय चर्चा करणार का शहर विकास संदर्भात असेल इतर ठाणे शहरातील देखील अनेक ठिकाणी असे देखील मी तुम्हाला सांगू का गावदेवी मार्केटमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आग लागली. साहेब असं आहे की सर्वात भ्रष्ट जर कुठलं डिपार्टमेंट या महानगरपालिकेत असेल तर ते शहर विकास आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने चर्चा तर या महानगरपालिकेत झालीच पाहिजे. पण महासभेमध्ये चर्चा होऊ शकत नाही. आमचे नगरसेवक बिचारे सकाळपासून येऊन बसतात, प्रामुख्याने विषय मांडतात, पण त्यांची चर्चा कधी होताना दिसतच नाही. मंजूर 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 असं करत 300 प्रकरणं क्लिअर होतात. त्यामुळे कुठेतरी ठाण्याच्या नागरिकांना विचार करायची वेळ आलेली आहे. तुम्ही जसं चर्चा करायचं म्हणता तर आमचं म्हणणं आहे की आयुक्तांच्या बंद कार्यालयात का चर्चा करायची, महासभेत चर्चा होऊन दे आणि ती चर्चा लाईव्ह कव्हरेज तुमच्या सगळ्यांच्या मार्फत होऊन दे. ठाणे शहरातल्या नागरिकांना कळून दे की कसा कारभार या महानगरपालिकेत चालू आहे. गावदेवी परिसर